मान्सून म्हणजे फक्त थंडावा, निसर्गाचं सौंदर्य आणि सरींचं स्वागत एवढंच नव्हे. यामागे लपलेला असतो एक मोठा विज्ञानाचा, निसर्गाचा आणि आपत्ती व्यवस्थापनाचा संदर्भ. यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. 26 मे रोजीच मुंबई आणि पुण्यात पावसाचं जोरदार आगमन झालं. पण यंदा हवामान विभागानं अंदाजपत्रक वेगळंच सांगितलं आलेलं आहे. यावर्षीचा पाऊस सौम्य नाही तर धोकादायक स्वरूपाचा, असं हवामान विभागानं सांगण्यात आलं. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसारख्या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच केवळ पाऊसच नाही, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगफुटीसारखा यंदा प्रत्यक्षात उतरू शकते. तर जाणून घेऊया रेड अलर्ट म्हणजे काय. हवामान खातं रेड अलर्ट तेव्हाच जारी करतं जेव्हा हवामानात अतिशय प्रतिकूल होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव सगळ्यात आधी जाणवतो कोकण आणि घाटमाता या पश्चिमेकडील जिल्ह्यामध्ये. यंदाही तसंच झालं. हवामान खात्याने स्पष्ट इशारा दिला. कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. विशेष बाब म्हणजे तीव्र वारे, ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडू शकतात, विजेच्या तारा तुटू शकतात, घरांच्या छपरांची हानी होऊ शकते. त्यामुळे अशा हवामानात घराबाहेर न पडणं. तर मुंबईतलं हवामान वेगळं असतं. इथं पावसाबरोबर समुद्राचीही भूमिका फार मोठी असते. आज 12:14 वाजता 4.92 मीटर उंचीची भरती आली. म्हणजे काय? समुद्रात 15 फूट उंच लाटा उसळतात. ही लाट जर किनाऱ्यावर भर पावसात आदळली तर जलप्रलयासारखी स्थिती निर्माण होऊ शकते. आज मंगळवारी रात्री 11:54 आणखी एक भरती येणार आहे. 4.8 मीटर. या दरम्यान समुद्राला पोहायला जाणं, मासेमारी करणं, किनाऱ्यावर फिरायला जाणं पूर्ण बंद करणं आवश्यक आहे. मुंबईमध्ये 2005 साली झालेला पाऊस आणि त्याचे परिणाम आठवा. फक्त 24 तासात 944 मिमी पावसाने आणि हजारो कोटींचं नुकसान झालं होतं. आता दक्षिण कर्नाटक आणि गोवा दोन्ही पावसाच्या दृष्टीने संवेदनशील भाग आहेत. किनारपट्टी, जंगल, टेकड्या इथं पावसाचा परिणाम फार गंभीर असतो. 27 ते 30 दरम्यान या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आली. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना समुद्रापासून दूर राहण्याचा इशारा दिला. मासेमारीवर निर्बंध लागू झालेले आहेत. गोव्यात पर्यटन जोरात असतं, पण अशा हवामानात पर्यटकांनी किनारपट्टीवर जाणं टाळावं. वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीच्या वर जाऊ शकतो. त्यामुळे लहान बोटी, हॉटेल्समधील सेटिंग्स, ओपन रेस्टॉरंटवर या सर्वांवर परिणाम होतो. तमिळनाडू आणि केरळ मान्सूनचं प्रवेशद्वार. येथे आधीच वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू आहे. 31 मे पर्यंत तमिळनाडूत सतत वाऱ्यांचा तडाखा आणि मुसळधार पाऊस राहणार आहे. केरळमध्ये 7 मे पासूनच वातावरण अस्थिर आहे. वाऱ्याचा वेग 50 किमीच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी झाडं पडली आहेत, तर काही ठिकाणी विजेची तार तुटली आहेत व काही ठिकाणी वाहतूक ठप्प आहे. केरळमध्ये प्रचंड पर्जन्यमानामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुराचा धोका आहे. हवामान खात्याने 28 ते 1 जून दरम्यान पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.